सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला इतिहास, निसर्ग आणि रोमांच यांचा सुंदर संगम म्हणजे किल्ले लोहगड। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आहे आपला भटकंतीचा भाग दुसरा, जिथे आपण आलोय किल्ले लोहगड इथे। चला तुम्हाला दाखवतो। मुंबईहून सुमारे 2.5 ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही लोहगडच्या पायथ्याशी पोहोचलो। ट्रेक सुरू करण्याआधी गरमागरम चहाचा 1 कप आणि आपल्या छोट्या ट्रेकर अनुचा आवडता पॉपकॉर्न। आता आम्ही पूर्णपणे तयार आहोत लोहगड सर करायला। हा ट्रेक फार कठीण नाही, लहान मुलांसोबत आणि कुटुंबासहही सहज करता येतो। वाटेत भेटणारी माकडं तुम्हाला पाहायला जरी मजेशीर वाटत असली तरी त्यांच्यापासून अंतर ठेवलेलंच बरं। लोहगडचा इतिहास जवळपास 2000 वर्षे जुना मानला जातो। अनेक वेगवेगळ्या राजवटींनी यावर राज्य केलं। इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला। पुढे काही काळ तो मुघलांच्या ताब्यात गेला, पण 1670 मध्ये महाराजांनी पुन्हा स्वराज्यात सामील केला। सुरत मोहिमेत मिळालेल्या संपत्तीचा काही भाग याच लोहगडावर सुरक्षित ठेवण्यात आला होता। त्यामुळे या किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे। लोहगडाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे विंचूकडा। विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा हा लांब दगडी सुळका शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा होता। आज मात्र इथून दिसणारा नजारा मन मोहून टाकतो। पावना धरण, विसापूर किल्ला आणि सभोवतालचा सह्याद्री इथून अप्रतिम दिसतो। भटकंतीमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी अनपेक्षित घडतंच। यावेळी आम्हाला दिसलं एक मधमाशांचं पोळं आणि A few moments later. Run. किल्ला फक्त इतिहास शिकवत नाही, तो मुलांना निसर्गाशी जोडतो आणि प्रत्येक भटकंतीला एक नवीन आठवण बनवतो। या चिमुकल्यांसाठी हा दगड गोळा करण्याचा एक छोटासा खेळ, पण आमच्यासाठी मात्र आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आठवण। जर तुम्ही अजून लोहगडाला भेट दिली नसेल तर एकदा नक्की द्या। इतिहास, निसर्ग आणि कुटुंबासोबतचा सुंदर वेळ हे सगळं एका ठिकाणी अनुभवायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून तुमचा अनुभव सांगा। आणि नोमॅड विथ पर्पजला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये। तोपर्यंत भटकत राहा।